काल सासूबाई गावाला गेले आणि मग आमचा मैत्रिणींचा भेटायचा प्लॅन ठरला, कारण आत्या गावाला गेल्यामुळे मला थोडंसं बाहेर जायला भेटणार होतं आणि खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी चौघीजणी भेटलोच नव्हतं. तर पल्लवीच्या घरी भेटायचं ठरलं होतं. तसं तर माझं पर्सनल तिच्याकडे एक काम होतं, तर ते काय मी तुम्हाला सांगत नाही. पण तिथे गेल्यावर तिने पोह्यांची तयारी करून ठेवली होती आणि मंजिरीने येताना वडापाव घेऊन आली होती आमच्यासाठी. तिथे गेलो आणि भरपूर अशा गप्पा. टायमाचं तर काय भानच राहिलं नव्हतं, कारण आज जरा बऱ्याच दिवसांनी मैत्रिणींच्यामध्ये बोलणं बसणं झालं होतं. कसं असतं ना, की घरी किती पण काम असू द्या, काही असू द्या, मैत्रिणींच्या मध्ये गेलं ना, हसी मजाक, आपले आपले विषय, याच्यात वेळ कसा निघून जातो आणि आपण किती टेन्शनमध्ये असू द्या, सगळं काय अगदी माइंड अगदी फ्रेश होऊन जातं. तसंच माझंही काहीचं झालं बरं का. तर चहा घेतला आणि गप्पा काही संपतच नव्हत्या, पण मला घरी येऊन एक महत्त्वाचं काम करायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता जास्त वेळ नको थांबायला. घरी आले आणि मग म्हटलं चला आज घरी कोणीच नाही आहे, सार्थक आणि हे आत्या तिघही गावाला गेलेत. आणि मग म्हटलं चला आता एक घरी कोण नाही आणि शांतता असली ना, की मला अशी कामं म्हणजे पटपट आवरतात पण आणि करू पण वाटतं. जर घरात गोंधळ गडबड असेल ना, मग मला हे मशीनवरचं काम कोणतंच करता येत नाही. खरं तर आत्या आल्यापासून मशीनवर म्हणजे बसताच आलं नाही. एवढं शिवायला होते ना ब्लाऊज वगैरे, माझेच 2-3 ड्रेस, पण काहीच करता आलं नाही. पाहुणे रावळे आत्यांचं करण्यातच वेळ गेला, म्हणजे जवळजवळ महिना गेला. 1 महिन्यानंतर मी आज मशीनवर बसले होते आणि मला हा टॉप शिवायचा होता. तर ग्रे कलरचा टॉप आहे, खूप छान आहे. अस्तर वगैरे लावायची काही गरज नाही त्याला, रिओनचं कापड आहे. फक्त 100 रुपये मीटरने आणलं होतं मी, 2 मीटर. असं सहजच पाहिलं आणि अगदी मनात भरलं आणि गरज नसताना मी ते घेऊन आले आणि म्हटलं चला आता आज कुणी नाही तर हा टॉप शिवायचं काम तेवढं आज कंप्लीट करून घेऊया. तर आत्या गावावरून आल्या की नाही ते पण सांगते मी तुम्हाला. तर आत्या गावाला गेल्या आणि त्या काय आल्याच नाही बरं का. त्या म्हटल्या मला इथंच करमते, मी इथंच राहते, मला तेवढं डबा पाठवून दे. जसं मी अण्णांना डबा पाठवून देत होते ना, तसं आता माझा पण डबा पाठवून देत जा. म्हटलं बरं ठीक आहे तुमच्या याच्यानुसार, कारण त्यांना आहे ना इथं करमत नाही. गावाला कसं चौकात घर असल्यामुळे सगळ्या मैत्रिणी गप्पा मारायला तशाही येत होत्या ना, आता तर ऑपरेशन झाल्यामुळे येणारच, त्याच्यामुळे त्या काय आल्याच नाही, तिकडंच थांबल्यात. तर फायनली हा माझा टॉप शिवून झाला आहे आणि बघा त्याच्यावरती रेड कलरची लेगीज आणि ओढणी माझ्याकडे ऑलरेडी होती आणि त्याच्यावर मॅच करणारी होती. त्याच्यामुळे मग मी लगेचच टॉप शिवून झाल्यानंतर घालून पाहिला, तर मस्त बसला फिटिंगला. गळा वगैरे काय डिझाईन केले नाही का, कारण मला असं जास्त डिझाईनचे गळे वगैरे काय आवडत नाही. सिंपल साधे सिंपलच आवडतं. तर बघा कसं वाटतंय ड्रेस आणि माझा साधा सिंपल लुक, ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ येथे सेंड करते. बाय.